महाराष्ट्रात यंदाची विधानसभा निवडणूक अनेक अर्थानं वेगळी व लक्षवेधी ठरत आहे। पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामुळे प्रथमच राज्यात 6 प्रमुख पक्ष रिंगणात आहेत। त्यात महायुतीकडून भाजप, शिंदे सेना व अजित पवारांची राष्ट्रवादी, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस, उद्धव सेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष यांचा समावेश आहे। याशिवाय मनसे, तिसरी आघाडी, वंचित आघाडी, MIM मैदानात उतरलेच आहेत, तर जरांगे आघाडी अशी सुमारे 10हून अधिक नोंद घेण्यासारख्या पक्षांची गर्दी या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहे। त्यामुळे मतांची विभागणी होणार यात काहीच शंका नाहीये। आता यात कोण बाजी मारतो यावर सर्वांचंच लक्ष आहे। एक मात्र खरं आहे की ही निवडणूक राज्यातील 6 प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाचा निकाल लावणारी असणार आहे। यापैकी सत्ताधारी महायुतीतील 3 नेत्यांसमोर काय आव्हानं आहेत हे आपण मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले फडणवीस यांच्या नेतृत्वाची या निवडणुकीत खऱ्या अर्थानं परीक्षा आहे। 2014 मध्ये देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपातील अनेक दिग्गजांना मागे सारत देवेंद्र यांचं नेतृत्व पुढे आणलं। अमोघ वक्तृत्व, अफाट जनसंपर्क व लोकप्रियतेच्या बळावर 2014 मध्ये देवेंद्र राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले। 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते वसंतराव नाईक यांच्या नंतरचे दुसरे मुख्यमंत्रीही ठरले आहेत। उत्तम प्रशासकीय पकड व चतुर राजकारणाचं कसब असल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या 5 वर्षांच्या काळात मित्रपक्षाचा जाच सहन करत आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला। पक्षांतर्गत विरोधकांनाही नामोहरम केलं। मात्र 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतल्यानं देवेंद्र यांची दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी मात्र हुकली। 2022 मध्ये शिवसेनेत फूट पाडून भाजपच्या चाणक्यांनी पुन्हा आपली सत्ता आणली खरी, पण तिथेही राजकीय तडजोडीमुळे देवेंद्र यांना राज्याचं प्रमुख पद भूषवता आलं नाही। उलट उपमुख्यमंत्री पदावर त्यांचं डिमोशन झालं। मात्र इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश त्यांना नाईलाजानं मान्य करावा लागला। आता या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळवून महायुतीचं सरकार आणण्याचं आव्हान देवेंद्र यांच्या समोर आहे। जर भाजपचं संख्याबळ 100हून अधिक ठेवण्यात व इतर 2 मित्र पक्षांचं 50हून अधिक उमेदवार निवडून आणण्यात महायुती यशस्वी झाली तर देवेंद्र यांचं पुन्हा मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। ते पुसून काढण्याचं आव्हान त्यांच्या समोर विधानसभा निवडणुकीत आहे। जर महायुतीची सत्ता पुन्हा आणली तरच देवेंद्र यांचं राज्यातील नेतृत्व पुन्हा बहरेल, पण जर आघाडीचं सरकार आलं तर मात्र देवेंद्र यांच्यावर त्याचं खापर फोडलं जाईल। कदाचित मग त्यांची ही विधानसभेची शेवटची निवडणूक असेल, कारण नंतर त्यांना दिल्लीत नेऊन बसवण्याची तयारी भाजपनं केलेली दिसतीये। एकनाथ शिंदे जून 2022 पर्यंत ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शिंदेंची ओळख होती। आनंद दिघे यांच्या काळापासून ठाण्यात सक्रिय नेते। आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातून 4 वेळा निवडून आले। 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात प्रथमच मंत्रिपदाची संधीही मिळाली। नंतर 2019 मध्ये ठाकरेंच्या सरकारमध्येही मंत्रिपद भूषवलं। मात्र तेव्हाही काही फार चमकदार कामगिरी म्हणून त्यांचा नावलौकिक झाला नाही। फक्त ठाण्यापुरतच त्यांचं राजकारण चर्चेत असायचं। पण शिंदेमध्ये असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला भाजपनं हवा दिली व 2022 मध्ये शिवसेना फोडून त्यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसवलं। 40 आमदार असूनही भाजपनं हे पद दिल्यामुळे शिंदे त्यांच्या उपकाराच्या भावनेखाली राहतील असा गोड गैरसमज भाजपचा होता। 2.5 वर्षांचं शिंदे सरकार फडणवीसच चालवतील असं बोललं जायचं, पण कट्टर शिवसैनिकाचं रक्त असलेल्या शिंदेंनी फार काळ भाजपचा दबाव सहन केला नाही। आपल्याला हवं तसं राजकारण त्यांनी घडवून आणलं। पायाला भिंगरी लावून ते राज्यभर फिरत होते। अफाट जनसंपर्क त्यांनी वाढवला। त्यामुळे हळूहळू देवेंद्र यांच्यापेक्षाही शिंदे यांची लोकप्रियता वाढत गेली। हे करताना दिल्लीतील भाजप हायकमांडला मात्र खुश ठेवण्याचं काम ते करत राहिले। त्यामुळे त्यांच्या नजरेत शिंदेची प्रतिमा चांगली बनत गेली। राज्यात मराठा आंदोलन पेटल्यानंतर एक सक्षम मराठा नेता म्हणून ते हाताळण्याचा शिंदेंनी प्रयत्न केला। या आंदोलनातून फडणवीस यांना तीव्र विरोध होत असताना शिंदे यांच्यासारखं नेतृत्व भाजपला जास्त आपलंसं वाटू लागलं। याच लोकप्रियतेच्या जोरावर शिंदेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपपेक्षा चांगली कामगिरी करूनही दाखवली। तिकीट वाटपात भाजपच्या हायकमांडचा दबावही त्यांनी झुगारून आपलं कर्तृत्व सिद्ध केलं।
आता याच सक्सेस रेटच्या जोरावर शिंदे विधानसभेतही 100 जागांची मागणी करतायत. कदाचित 2022 मध्ये एकदा मुख्यमंत्री पद मिळालं की आपलं राजकीय आयुष्य सार्थकी लागेल अशी शिंदेची भावना असू शकेल. पण आता 2.5 वर्षांची कामगिरी पाहता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद आपल्यालाच कसं मिळेल यासाठीचे डावपेच टाकायला त्यांनी सुरुवात केली आहे. आता विधानसभेत भाजपची कामगिरी खूपच ढासळली व शिंदे अजित पवारांचे जास्त उमेदवार निवडून येऊन महायुतीचं सरकार येण्याची परिस्थिती निर्माण झाली तर भाजप हायकमांड पुन्हा आपल्यालाच मुख्यमंत्री पद देऊ शकतात असा शिंदे यांचा भुरा आहे. पण जर भाजपसह महायुतीच्या पदरी अपयश आलं तर मात्र शिंदेच्या नेतृत्वाला ओहोटी लागू शकते. गरज संपल्यामुळे भाजपही शिंदेंना हळूहळू दूर सारू शकतात. सत्तेच्या आमिषानं शिंदेसोबत गेलेले 40 आमदारही पुढच्या 5 वर्ष त्यांच्यासोबत राहतीलच याविषयीही शंका आहे. पण जर युतीचं सरकार आलं व भाजपचा मुख्यमंत्री झाला तर उपमुख्यमंत्री पदावरही समाधान मानण्यास शिंदे मागे पुढे पाहणार नाहीत, कारण त्यांना अजूनही राजकारणात पुढे जायचंय. अजित पवार 1990 पासून बारामतीच्या सक्रिय राजकारणात असलेल्या अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही. शरद पवार या वटवृक्षाच्या छायेत राहून अजित पवारांचं नेतृत्व बहरलं. स्वकर्तृत्वावर पक्ष संघटना वाढवून त्यांनी स्वतःचं नेतृत्वही सिद्ध केलं. आधी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या कर्तृत्वाला फारसा बहर आला नव्हता. मात्र 1999 मध्ये शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीत मात्र अजित पवारांनी स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली. बेधडक वक्तृत्व व झपाट्यानं काम करण्याची शैली यामुळे त्यांनी मोठ्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क तयार केलं. पण तितकंच ठेकेदारांचं जाळंही त्यांच्या भोवती वाढलं. खास करून पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात समर्थक नेत्यांची स्वतंत्र फळी त्यांनी तयार केली. सरकार कोणाचंही असो उपमुख्यमंत्री अजित पवारच असं समीकरण फडणवीस सरकारचा अपवाद वगळता तयार झालंय. अनेक खात्यांची मंत्रिपदं त्यांनी भूषवली आहेत. त्यात राज्य शिखर बँक, सिंचन बँकेतील गैरव्यवहारा प्रकरणात त्यांचं नावही पुढे आलं आहे. पण भाजपची हातमिळवणी करून त्यांनी यातून स्वतःची सुटका करून घेतली. जून 2023 मध्ये आपल्या काकांच्याच पक्षात फूट पाडून अजित पवारांनी हा पक्ष ताब्यात घेतला. त्याचं राष्ट्रीय अध्यक्ष झाले. यात भाजपचा मोठा पाठिंबा होता. खरं तर अजितदादांचे मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा त्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं. पण घोटाळ्यातून सुटका करून घेणं हेही त्यामागचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातं. आता भाजपच्या नेतृत्वात अजित पवारांना पुन्हा उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागणार आहे. काकांची साथ सोडल्यानं त्यांचा जनाधारही कमी होत असल्याचं लोकसभा निवडणुकीतून दिसून आलं. ज्या बारामतीतून दादा 7 वेळा निवडून आले तिथं त्यांना स्वतःच्या पत्नीला यावेळी निवडून आणता आलं नाही. हे त्याचंच लक्षण. आता दादा पुन्हा विधानसभेला आपल्याच पुतण्याविरोधात लढणार आहेत. या निवडणुकीत ते जिंकले तर मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी 10-5 वर्ष झटतील. पण जर का बारामतीत अजितदादा पराभूत झाले तर मात्र भाजपच्या लेखी त्यांची किंमत शून्य होईल. दादांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. मग एक तर सक्रिय राजकारणातून बाजूला जाणं किंवा काकांना शरण जाणं हे 2च पर्याय त्यांच्या समोर उरतील. त्यात दुसरं म्हणजे काकांना शरण जाण्याचा पर्याय अजित पवार व त्यांच्यासोबतचे बंडखोर आमदार स्वीकारू शकतात. पण जर राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार आलं तरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत यंदा तरी अजित पवार कुठेही नाहीयेत. पण जर अजित पवारांचे पुन्हा 40 आमदार निवडून आले व युती आघाडीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर मात्र दादांची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते व याच 40 आमदारांच्या जोरावर ते किंग मेकर बनवून आपलं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न साकार करून घेऊ शकतात. पण ही शक्यता फारशी धूसर वाटते. सत्ताधारी महायुतीतील कोणाचं नेतृत्व या निवडणुकीत बहरेल व कोणाचं संपेल याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. महाविकास आघाडीतील 3 पक्षांच्या नेतृत्वासमोर काय आव्हानं आहेत हे पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.